8 वर्षात 850 कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणणारा मराठी उद्योजक. प्रसिद्ध जर्मन उद्योगाबरोबर भागीदारी करून तौराल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना. चाकण MIDC मध्ये 350 कोटींची परकीय गुंतवणूक. दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सुपा MIDC मध्ये 500 कोटींच्या परकीय गुंतवणुकीचा महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करार. बीड जिल्ह्यातील परळीच्या भरत गीते या तरुण उद्योजकाचा ऑटोमोबाईल उद्योगाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या जर्मनीपर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे. देशाच्या विकासाचं स्वप्न घेऊन भरत गीते 2013 मध्ये परत भारतात आले आणि ॲल्युमिनियम सँड कास्टिंग मध्ये प्रसिद्ध असलेल्या जर्मनीतील थोनी ग्रुप बरोबर करार करून पुण्याजवळील चाकण MIDC 2016 मध्ये त्यांनी तौराल इंडिया ही कंपनी सुरू केली. दावोस मध्ये जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झालं या वर्षीचं जानेवारी 2025 ला, तर तुमच्या तौराल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने 500 कोटीचा MOU म्हणजे सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारशी केलाय. नेमका हा करार काय आहे, याच्यामध्ये काय काय होणार आहे? धन्यवाद दीपकजी आणि फॉर द पीपल चॅनल. हा MOU ज्याला आपण सामंजस्य करार हा दावोसमध्ये आपण जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये साईन केला. त्यामध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांना 500 करोडची इन्व्हेस्टमेंट आणि 1200 लोकांना रोजगार उपलब्ध होईल अशी एक हमी दिलेली आहे. एक सामंजस्य करार त्याबद्दल केलेला आहे. आणि हे मला सांगायला आनंद होतोय की हा विस्तार आहे. तौराल इंडिया ही कंपनी ऑलरेडी चाकणमध्ये फेज 2 मध्ये एक 7 ते 8 एकर एरियामध्ये जवळपास 3 लाख स्क्वेअर फीट एरियामध्ये स्थित आहे. आणि आपण एनर्जी असेल, डिफेन्स असेल, रेल्वे असेल, या सर्व क्षेत्रामध्ये भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी बरेचसे उत्पादनं भारत सरकारच्या नेशन बिल्डिंगच्या उपक्रमामध्ये आपण देतो. तुमचा जो हा पहिला प्रोजेक्ट आहे हा नेमका कसा आला होता, कधी आला होता? हा प्रोजेक्ट तसा पाहायला गेलं तर या कंपनीचा फाउंडर मी आहे. 2013 मध्ये मी जर्मनीमध्ये असताना आपल्या देशासाठी काहीतरी करायचं हे नेहमीच डोक्यात होतं. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण काहीतरी एक वेगळी कन्सेप्ट, वेगळी उत्पादनं भारतात जी यापूर्वी बनत नाहीत असे काहीतरी प्रोडक्ट आपण घेऊन जाऊ. त्यामुळे मी 2013 मध्ये ॲल्युमिनियम सँड कास्टिंग जी मातीपासनं मोल्ड बनवले जातात आणि त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचं वेगवेगळी उत्पादनं काढली जातात, ही प्रक्रिया भारतामध्ये आणली. आणि 2016 मध्ये जॉईंट व्हेंचर करार टोनी आलुटेक या ग्रुप बरोबर केला. 2016 पासून ही कंपनी चाकणमध्ये आहे. थोनींचा तुम्ही उल्लेख केला, हे थोनी तुम्हाला भेटले कसे नेमके? थोनी आलुटेक हे फार मोठं नाव होतं ॲल्युमिनियम क्षेत्रामध्ये. आणि 2013 ते 2015-16चा माझा प्रवास फार खडतर होता. ग्रामीण भागातनं आल्यामुळे, शेतकरी कुटुंबातनं आपल्याकडे अशी फार मोठी एक जमा केलेली रक्कम नव्हती. जी काही होती ती जर्मनीमध्ये 8-10 वर्ष काम केल्यामुळे सगळे पैसे इन्व्हेस्ट केले. प्रोडक्ट तर चांगली बनायला लागली, पण अडचण इथे होती की पोस्ट प्रोडक्ट म्हणजे पोस्ट कास्टिंग, मशीनिंग, पेंटिंग, क्वालिटी सिस्टीम ह्या कमी होत्या. त्यामुळे सिमेन्स, ABB, जनरल इलेक्ट्रिक अशी टॉपची कस्टमर माझ्याकडे यायची आणि म्हणायची तुमची प्रोडक्ट उत्पादनं मात्र जर्मन आहेत, जर्मन लेवलची, पण तुमच्याकडे टीम मोठी नाहीये, तुमच्याकडे बराचसा मोठा प्रेमायसेस नाहीये. मग मी ठरवलं की आपल्याला कोणीतरी असा भागीदार पाहिजे जो आपल्याला एक 200-500 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करेल. एक डॉक्टर प्रदीप पवार म्हणून जर्मनीमध्ये 40 वर्ष स्थित आहेत. माझ्यासारखेच ते मेटलर्जिस्ट आहेत आणि फाउंड्री टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात. त्यांनी मला त्यांची ओळख करून दिली आणि भरत म्हटले की ही लोक फार मोठी आहेत, तू यांच्याबरोबर काही ना काहीतरी चांगलं काम कर. सँड कास्टिंग म्हटलं ना तर लोकांना नेहमी स्टील, आयरन,
पोलाद ह्याची आठवण येते. ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये नसल्यामुळे आपण युरोप, चायना ह्या देशांमधनं याचं आयात करायचो यापूर्वी. संरक्षण, ऊर्जा, रेल्वे, आरोग्यासह इतर अनेक क्षेत्रासाठी लागणाऱ्या ज्या उत्पादनांसाठी भारत आजवर दुसऱ्या देशांवर अवलंबून होता, त्यांची निर्मिती करून आत्मनिर्भर भारतासाठी भरत गीते यांनी तौराल इंडियाच्या माध्यमातून पाऊल टाकलं. त्यांच्या या प्रयत्नांमुळं आज आपला देश अनेक उत्पादनांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनलाय. यामुळं त्यांना भारताचा ॲल्युमिनियम मॅन म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलंय. एनर्जी म्हणजे ज्याला ऊर्जा म्हणतो आपण, त्यामध्ये हाऊसिंग्स असतील, एन्क्लोजर असतील, हे आपण GIS गॅस इन्सुलेटिंग स्विच गेअरसाठी सबस्टेशनसाठी बनवतो. त्यामध्ये आमचे सिमेन्स, ABB, आता ते हिताची झालेत, जनरल इलेक्ट्रिक, हे सर्व हेवसुंग हे कस्टमर आहेत. त्याचवेळी आम्ही डिफेन्समध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी आवडी चेन्नई इथे आपण सारथ टँकसाठी मागच्या 34 वर्षापासून रशियावरनं इंजिन ब्लॉक यायचा. हा इंजिन ब्लॉक आपण फॅक्टरी प्रेमायसेसमध्येही पाहिला. हा 170 किलोचा इंजिन ब्लॉक जो आहे तो सारथ टँक, या इंजिन ब्लॉकमुळे हा पूर्ण टँक रशियावर अवलंबून होतो. 34 वर्षाची इम्पोर्ट सायकल आपण ती पहिल्यांदा तोडली. हेल्थ केअर घ्या, CT स्कॅन असेल, MRI असेल, पुन्हा नंतर तुमचं कॅथलॅब असेल, याची सर्व प्रोडक्ट जी आहेत ना ती आपण ॲल्युमिनियममध्ये बनवतो. हायवेजला जे क्रॅश बॅरियर असतात ती सुद्धा ॲल्युमिनियममध्ये बनवली जातात. आपल्या देशात कमी वापरतात, पण दुबई, मिडल ईस्ट, युरोप ह्या खंडामध्ये ॲल्युमिनियमचा वापर जास्त आहे. कारण ॲल्युमिनियम हे शाश्वत मटेरियल आहे, सस्टेनेबल मेटल आहे. कारण ॲल्युमिनियम जरी एन्व्हायरमेंटमध्ये 40 वर्ष फेकून दिलं ना तरी सुद्धा गंजत नाही, त्याची रिसायकलिंग व्हॅल्यू मोठी आहे. अशा अनेक क्षेत्रामध्ये, रेल्वे असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बरेचसे युरोपियन खंडामध्ये जे फसाड आहेत, आता जसं पुण्यामध्ये, आपण महाराष्ट्रात आहेत, पुणे ही आपली कल्चरल राजधानी आहे. पुण्यामध्ये जी शिवाजीनगरला मेट्रो स्टेशनला जी टोपी बनवली ना मावळ्याची, ती पण ॲल्युमिनियम मध्ये बनवता आली असती, ती बरेच वर्ष टिकेल. पण आपल्याकडे स्टीलचा वापर जास्त आहे, ॲल्युमिनियमचा वापर वाढला पाहिजे. जागतिक लेवलला मग अशी तुम्ही उल्लेख केला की चायना असेल, युरोप असेल किंवा अमेरिका असेल, तर या जागतिक लेवलला आपण या उद्योगामध्ये आपलं स्थान कुठे आहे? ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, आपण थोड्या वेळासाठी मटेरियल विसरू, ॲल्युमिनियम बद्दलही सांगतो, पण फाउंड्रीमध्ये जगामध्ये आपण क्रमांक 2 ला आहोत चायना नंतर. पण आपण जास्त फोकस्ड स्टीलवर आहोत, ॲल्युमिनियमकडे लक्ष कमी आहे. पण मागच्या 2 ते 3 दशकामध्ये अनेक चांगल्या कंपन्या आल्या, त्यांनी जॉईंट व्हेंचर केलं, जसं आपण पण केलेलं आहे सँड कास्टिंगमध्ये, तर त्यांनी डाय कास्टिंगमध्ये केलं, युरोपियन टेक्नॉलॉजी आणली. मागच्या 2 दशकामध्ये आपण मात्र चांगली भरारी ॲल्युमिनियममध्ये पण घेत आहोत. पण ॲल्युमिनियममध्ये चायना आणि चीनच्या तुलनेमध्ये आपण खूप मागे आहोत. त्याचं एक सिंपल साधं उदाहरण मी सांगतो. ॲल्युमिनियम 40 मिलियन मेट्रिक टन चीन बनवतं, तर आपण फक्त 4 मिलियन मेट्रिक टन बनवतो. म्हणजे आपण 10 पटींनी मागे आहेत. ॲल्युमिनियमचा वापर भारतामध्ये फक्त 3 kg पर कॅपिटा आहे, 33 ते 36 kg चायनामध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचं कन्झम्पशन वाढवणार नाही तोपर्यंत प्रोडक्शन पण वाढणार नाही. तसं पाहायला गेलं तर, नाहीतर भारत हा मिनरल आणि जे काही नॅचरल रिसोर्सेससाठी फार रिच कंट्री आहे. आपल्याकडे झारखंड, ओरिसा ह्या भागामध्ये बॉक्साईट ॲल्युमिनियमसाठी जे लागतं रॉ मटेरियल ते बऱ्याच प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. पण हे कन्झम्पशन वाढवलं पाहिजे, त्यासाठी पॉलिसीज आल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तो जर काळ बघितला किंवा आताचाही काळ बघितला, तर भारतामध्ये गुजरात, तामिळनाडू ह्या स्टेटची फार मोठी कॉम्पिटिशन महाराष्ट्रासाठी आहे. तर तुम्ही महाराष्ट्राचीच निवड का केली? 2016 मध्ये माझ्या बिझनेस पार्टनर बरोबर जेव्हा बोलत होतो, त्यावेळी आपण ऑलरेडी 2-3 वर्षासाठी माझी छोटी कंपनी मी खेड शिवापूर सोलापूर हायवे बँगलोर हायवेला चालवत होतो. तर त्यांनी सुद्धा हाच प्रश्न केला, महाराष्ट्रच का? कोलकाता असेल, उत्तर प्रदेश असेल, लेबर अवेलेबिलिटी चांगली आहे. पण मला एक असं, मी त्याच्याबरोबर जेव्हा बोलत होतो तेव्हा मी त्याला काही उदाहरणं नॉर्थची पण दिली की ॲग्रेशन खूप आहे लोकांमध्ये. कसं आहे ना, ऑलरेडी तिथे सॅच्युरेशन भरपूर झालेलं आहे. सुझुकी सारख्या प्लांटमध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत जे जगभर प्रसिद्ध आहेत. आणि त्या मानाने महाराष्ट्र हा जो आहे ना,
साऊथ नक्कीच, आता तमिळनाडूकडे खूप अट्रॅक्शन आहे, कर्नाटककडे आहे. तर त्यावेळी मात्र ते 2015-16 मध्ये एवढे प्रचारात आले नव्हते. मी म्हणलं मध्य हा महाराष्ट्र चांगला आहे. मी स्वतः महाराष्ट्रीयन पण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी ॲल्युमिनियमचं प्रोडक्शन जे आहे ते चांगल्या प्रमाणावर आहे. पुणे हे शहर पुणे विद्यापीठांमुळे विद्येचं माहेर घर मानलं जातं. टेक्नॉलॉजी अशी आणत होतो की जी टेक्नॉलॉजी इंडियामध्ये अवेलेबल नाही. त्यामुळे टॅलेंट जे ॲक्विजिशन आहे ना, तो महत्त्वाचा प्रश्न होता. त्यामुळे COEP असेल, VIT असेल, अनेक संस्था असतील इंजिनिअरिंगच्या, ज्या खूप चांगल्या प्रसिद्ध आणि एक चांगले इंजिनियर घडवत आहेत. त्यामुळे पुणे हे योग्य शहर होतं आणि महाराष्ट्र हे योग्य राज्य होतं माझ्यासाठी त्यावेळी. आता हे तुम्ही तंत्रज्ञान म्हणताय, पण महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे की बरेच आका ह्या इंडस्ट्रियल एरियामध्ये सध्या आहेत आणि त्या आकांचा मात्र त्रास हा उद्योजकांना होतोय. म्हणजे आका म्हणजे मी माझ्या बहिणीला आक्का म्हणायचो. तसं आका म्हणजे कोण? आका म्हणजे एक टोळी आहे अच्छा. जी उद्योजकांना त्रास देत असते. कोणी खंडणी मागतंय, कोणी कामं स्वतःसाठीच मागतंय आणि कामं नीट करत असताना पण ते मागतात. अशा तक्रारी आहेत म्हणजे. आणि इव्हन मुख्यमंत्र्यांनी कालच भाषण त्यांचं होतं, पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचं उद्घाटन होतं त्या ठिकाणी, की त्यांनी सांगितलं की जर उद्योजकांना कोणी त्रास देत असेल तर त्यांना सरळ सरळ मुका लावा. काय परिस्थिती आहे इथं, म्हणजे तुम्ही तुम्ही काय फेस केलं? मी म्हणेल वस्तुस्थिती काही प्रमाणामध्ये आपण जे सांगता ती आहे. आता याच्यामध्ये काय होतं की कुठल्याही ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्विजिशन केल्या जातात, तर लोकल जे आहेत, स्थानिक लोक जे आहेत, त्यांना वाटतं आपल्याला रोजगार मिळावा, आपल्याला कामधंदा मिळावा. रोजगारापेक्षा कामधंदा, लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल, कॅन्टीन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, हे आमच्याकडेच असावं, यासाठी बरीचशी लोक मागणी करायला येतात. त्यामध्ये आम्ही नेहमीच एक म्हणत असतो की कॉम्पिटिशननी जो L1, L2, 3, L3 जी काही पद्धत असते त्याप्रमाणे आपण जायला पाहिजे. चाकण सारख्या प्रभागामध्ये सुरुवातीच्या 2010-11 मध्ये भरपूर काही घटना आणि घडामोडी इथे वाईट प्रकारच्या झाल्या. बरेचसे लोक त्रास द्यायचे. मी 2016ला आलो तेव्हाही थोड्या प्रमाणात होत्या, पण आता जरा थोडंसं कमी झालेलं दिसतंय. कारण ग्रामीण भागातली जी काही इथली लोकल लोक आहेत ना, त्यांनी कुठेतरी लेबर कामगारांसाठी रूम बांधल्या, 4-4 मजले बिल्डिंग बांधल्या, त्याच्यातनं त्यांना इन्कम सुरू झाला. बऱ्याचशा लोकांना काही ना काहीतरी हाताला काम लागलं. आता मलाच आठवतं की 2016 मध्ये मी ज्या एका मुलाला, तो माझ्याकडे JCB घेऊन यायचा काम करायला, त्याला मी लेबर कॉन्ट्रॅक्टर बनवला. आज त्याच्याकडे जवळपास 1000 लोक आहेत. म्हणजे त्याचा वर्षाचा टर्नओव्हर करोडोंमध्ये गेला. तो असं बरीचशी लोक चांगली बनली. पण तेच आता सुप्यामध्ये आम्ही जातोय. तर सुप्यामध्ये हा नवीन जो करार आहे, तो मगाशी सॉरी मी विसरलो सांगायचं, सुप्यामध्ये अहल्यानगरला करतोय आपण. तिथे मात्र काही अडचणी आणखी पण आहेत, कारण तो ग्रामीण भाग आहे. याला थोडासा वेळ लागतो, पण शांतता होते. मुख्यमंत्र्यांना पण मी ह्या दावोस दौऱ्यामध्ये ह्याच्याबद्दल थोडंसं ब्रीफ केलं. म्हटलं सर, यामध्ये असं होतंय की कुणाची पार्टी म्हणावं की आपल्या सुद्धा किंवा सगळ्याच पार्टीचे कुठले ना कुठले तरी राजकीय नेते आपलं कार्ड घेऊन येतात आणि आम्हाला सांगतात की आम्हालाच काम मिळालं पाहिजे. असं नाही झालं पाहिजे. किंवा किंबहुना काही वेळा कामगार बाहेर काढायचे आणि काम मी थांबवतो, ह्या अशा सुद्धा घटना घडतात. ह्या घटना जेवढ्या घडतील तेवढा जो इन्फ्लो आहे, 16 लाख कोटी जो काही करार केलेत, ते जर खरोखर आणायचे असतील तर मुख्यमंत्र्यांचं हे वाक्य जे आहे, याच्याबद्दल आम्ही चर्चा केली डावोसमध्ये आणि त्यांनी ते बोलले, याचा मला आनंद वाटतो. म्हणजे तुम्ही मूळचे परळीचे आहेत. बीड जिल्ह्यातली परळी सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध शहर. हा, पण तुमचा परळीपासूनचा प्रवास जो आहे, म्हणजे तुम्ही पुण्यात आले, COEP ला शिकले आणि COEP-तून जर्मनीला गेले, जर्मनीतून परत पुण्यात आले. हा प्रवास खेडेगावाकडून सुरू झालाय, तो परदेशात गेलाय. जर्मनी जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी जगविख्यात आहे आणि तिथून तुम्ही पहिल्यांदा 350 कोटीची इन्व्हेस्टमेंट घेऊन आले. आत्ता परत 500 कोटीची इन्व्हेस्टमेंट घेऊन आले. 850 कोटीचा ही उलाढाल करणं एखाद्या खेड्यातल्या मुलांना, आणि ती माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे तुम्ही 8 वर्षात केलंय. हे सगळ्यात विशेष. हे 50 वर्ष लागलेली नाहीयेत 850 कोटीची उलाढाल करायला. हा प्रवास कसा होता नेमका, याची सुरुवात झाली कशी आणि
तुम्ही इथपर्यंत आले कसे? याच्यामध्ये मी म्हणेल की जिद्द चिकाटी ही जी आहे ना, ज्या शहराबद्दल आपण आता सध्या हे सगळं नावं घेतोयत, प्रसिद्ध आहे, कुठे गुंडागर्दींसाठी वगैरे. माझी जेव्हा जडणघडण झाली ना, तेव्हा माझ्याकडे एकच मला ध्येय होते की माझं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. मागे वळून पाहिलं ना, तर मराठवाड्यातल्या अशा शेकडो तरुणांकडे काहीच नाहीये गमवायला. कारण ती कोरडवाहू 1, 1.5, 2 एकर जमीन ज्याच्यामध्ये काय एक पीक होतं. तर आणि माझ्या घरामध्ये तर आम्ही 6 भावंड. वडिलांनी कसंबसं करून आम्हाला परळीसारख्या ठिकाणी नंदागोळवरनं आणलं आणि तिथे शिक्षण आमचं सुरू झालं. शिकायचं, चांगल्या शहरात जायचं आणि पुढे चांगला प्रवास आपला जो आहे तो हा करायचा, हे माझ्या मनामध्ये पहिल्यापासून होतं. पुणे किंवा COEP जेव्हा मी निवडत होतो, तेव्हा मला मेटलर्जी ही ब्रँच मिळाली. मेटलर्जी ब्रँच मला ज्ञात पण नव्हती, घरामध्ये कुणाला माहीत पण नव्हतं. फक्त आणि फक्त COEP हा ब्रँड पुणे शहर, जिथे मला GRE, TOEFL अशा एक्झाम मला प्रिपेअर करता येतील आणि विदेशाला जाता येईल, या हिशोबाने मी आलो होतो. पण जेव्हा मी जर्मनीला जायचा माझा मार्ग मोकळा झाला, तेव्हा मी एक डोक्यामध्ये ठरवून गेलो होतो की बाहेर देशात जाईल, पण आपल्या देशामध्ये येऊन त्याचा काही ना काहीतरी फायदा करून देईल. बऱ्याचशा वेळा आपण पाहतो की IIT असतील, IIM असतील, हे विद्यार्थी बाहेर देशात जातात आणि तिथेच सुखकर पद्धतीने स्थित होऊन जातात. मला माझ्यामध्ये तो गुणधर्म नव्हता. मला काहीतरी करायचं होतं. भावाची माझ्या नेहमी इच्छा होती की भरतनी काहीतरी एखादा चांगला उद्योग विदेशात जाऊन तिथून शिकून आणावा आणि तो मी आणू शकलो आणि त्याला एक मोठं रूप देऊ शकलो. 800-850 कोटी हे कधी टार्गेट नव्हतं. मी जेव्हा जर्मनी सोडून इथं आलो ना, तेव्हा स्वप्नामध्ये सगळ्यांच्याच उद्योग म्हणलं की आपण सूट घालून येणार, एक 50 ते 100 कर्मचारी तुमच्या लेफ्ट हँड राईटच्या ऑफिसमध्ये काम करत असतील आणि तुम्ही त्या कॉरिडॉरमध्ये वॉक करत असाल, असं तुमचं स्वप्न असतं. पण ते स्वप्न आल्याबरोबर मला लक्षात आलं की अरे मलाच काम करायचंय, 10 वर्कर आणि मीच होतो पहिल्या दिवशी. आणि पण ती जिद्द आणि चिकाटी जी आहे ना, ती ठेवली. कधीही नंबर लक्षात नाही ठेवला. आणि नक्कीच हेच मला तरुण पिढीला पण सांगायचं की नंबर नका लक्षात ठेवू, की किती नंबर गाठायचेत आणि किती कोटीचं आपल्याला काय करायचंय. प्रत्येक दिवस जो आहे ना, तो चांगल्या कार्यासाठी व्यथित झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही आता सुप्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट येतेय. हो. खरं त्याच्याविषयी थोडंसं सांगाल आणि पुढचे प्लॅन काय आहेत? म्हणजे आता तिथं काय होणार? इथं तुमचं आता चाकणमध्ये ऑलरेडी एक प्रोजेक्ट चालू आहे. सुप्याला आता सुरू होईल. कुठल्या व्हिजनमध्ये तुम्ही बघताय या इंडस्ट्रीला? सुप्याला जाण्याचं कारण म्हणजे मी सांगेल की मला इथे पुण्यामध्ये पण जागा मिळाली असती. काय एक 25-30% जास्त रक्कम लागली असती. पण शेवटी ओव्हर द पिरियड इफ यू सी की आपण 10 वर्ष, 50 वर्ष जर त्याचं ROI काढला, तर तो फार छोटासा असतो. त्यामुळे मला इथेही जमीन मिळाली असती. पण 2020 मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मी एका कार्यक्रमामध्ये भेटू शकलो. नीती आयोगमध्ये प्री बजेट सेशनला ॲडवायझरी बोर्ड म्हणून त्यांनी 30 युवा उद्योजकांना बोलवलं होतं. त्यामध्ये मी 3 जे महत्वाचे मुद्दे मांडले होते, त्यापैकी एक होता डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्री. म्हणजे विकेंद्रीकरण झालं पाहिजे. एकाच ठिकाणी केंद्रित उद्योग राहायला नाही पाहिजे. आणि ग्रामीण भाग जेवढा विकास होईल ना, तेवढाच भारतात, आपण नेहमी म्हणतो की भारत हा ग्रामीण देश आहे. ग्रामीण भागामध्ये आपली जनता खूप राहते. तर ग्रामीण भागातल्या लोकांना काही ना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सुपा हे छोटंसं खेडेगाव आहे. पारनेर हा तिथं तालुका आहे. नगर एक साधारणतः 25 किलोमीटरवर आहे. शिरूर अलीकडे आहे 20-25 किलोमीटरवर. अशा भागामध्ये सुद्धा काही विकास व्हावा, यासाठी मी सुपा निवडलं. आणि हे का आपण एक्सपान्शन करतोय? कारण आता सध्या चाकणमध्ये जी माझी कॅपॅसिटी आहे, ती माझी भारतातली कस्टमर असतील, म्हणजे ते सुरक्षा विभागाचे असतील, डिफेन्सचे असतील, हेल्थ केअरची असतील, चिकित्सा असेल किंवा एनर्जी सेगमेंट असेल, त्यांच्याकडे जी काही डिमांड आहे ना, ती माझ्याकडे इथे आता कॅपॅसिटी राहील नाही. त्यामुळे त्यांना आणि विदेशात पण आपल्याला सप्लाय करायला आपल्याला एक संधी द्यायची आहे. त्यासाठी आपण हे विस्तारण करतोय, एक्सपान्शन करतोय. याच प्रकारचा उद्योग तिथे सुप्यामध्ये चालेल आणि तो स्टेप बाय स्टेप मोठा होऊन 30 एकर जागा आपण तिथे घेतलेली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती मगाशी तुम्ही बोलताना ओझरता उल्लेख केला युवा पिढीचा. काय मेसेज द्याल मराठी जी मुलं आहेत? म्हणजे मी मराठी असं म्हणणार नाही, सगळीच भारतातली जी युवा पिढी आहे, खरं तर ही भारताची ताकद आपण म्हणतो.
नेशन बिल्डिंगसाठी तुम्ही काम करताय, नेशन बिल्डिंगसाठी तुम्ही परत आला आणि आत्मनिर्भर भारतासाठीचं पहिलं पाऊल तुम्ही इथं तवराल इंडियाच्या माध्यमातून टाकलं. काय मेसेज द्याल? युवा पिढी, आज आपण भारत देशाला नेहमीच संबोधित करतो की हा युवा देश आहे. म्हणजे साधारणतः आपली 60 ते 70% पॉप्युलेशन जी आहे ती 35 वयाच्या खालची आहे. हा युवा जो आहे ना, तो चांगल्या पद्धतीने जर त्याला आपण विकसित नाही केला तर तो बिघडून जाईल. त्यामुळे राईट एज्युकेशन, स्किल सेट आणि चांगली स्वप्न, मोठी स्वप्न बाळगली पाहिजेत. पहिल्यापासनं आपला जो फाउंडेशन आहे, बेस आहे, तो पक्का असला पाहिजे. मला एकदम क्लिअर पाहिजे की मला जीवनामध्ये काय करायचंय. मी म्हणत नाही की 5वीच्या स्टुडंटला किंवा 5th स्टँडर्डमध्ये हे असावं, पण 10th पर्यंत जाताना पर्यंत तरी पाहिजे. 11वी-12वीला परत एक पक्का विचार पाहिजे आणि 12वीमध्ये तर पक्कच झालं पाहिजे, मला इंजिनियर बनायचंय, CA बनायचंय का मला कुठला लॉयर बनायचंय, हे पक्क पाहिजे. आपला रोड मॅप बनवत राहा. अपयश मे बी येत राहील. तुम्ही लॉयर म्हणाल तर तुम्ही कुठेतरी दुसऱ्या एखादं पुण्याच्या इंजिनियर लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटायचं तर ते संभाजीनगरमध्ये भेटेल. पण त्याच्यामध्ये निराश होऊ नका. जिथे आहात अभ्यासक्रम सिमिलरच आहे, तिथे अभ्यास करून पुढचा आणखी प्रवास आणखी कसा चांगला होईल याच्यावर लक्ष द्या. दुसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितो इथे की युवा पिढीनी स्वप्न मोठी बघितली पाहिजेत आणि अनुभव चांगला घेतला पाहिजे. कारण आता स्टार्टअपचं वारं खूप आहे. मी म्हणेल की लगेच्या लगे स्टार्टअप मध्ये उडी टाकू नका. थोडासा एज्युकेशन झाल्यानंतर अनुभव घ्या. तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये तुमचं सर्वात जास्त पक्की पकड आहे, त्या क्षेत्राचं निवड करून त्याच्यामध्ये उद्योग करण्याचा प्रयत्न करा. कारण बऱ्याचशा वेळा आपण म्हणतो की, मी म्हणत नाही स्टार्टअपला मी काही नाकार देत नाही, पण स्टार्टअप जरी तुम्ही स्टार्टअप मध्ये नवीन उद्योग जरी उभे केले किंवा आयडिया आणल्या, तर त्यामध्ये 99% त्या फेल होतात, 1% त्या पुढे जातात. युनिकॉर्न तर पुढची गोष्ट राहिली. त्याच्यामध्येही निराश होऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मला बऱ्याचशा वेळा अपयशच आलं आणि त्याच्यानंतर यश आलं. हा उद्योग उभा केला ना, पहिले 8 वर्षाच्या प्रवासामध्ये 4 वर्ष वाट बघत होतो की प्रॉफिट कधी होणार, का कधीच होणार नाही. आणि त्याच्या आधीचे 3 वर्ष माझे स्वतःचे G&B मेटल कास्टिंगचे. असे 6-7 वर्ष विचार करत होतो प्रॉफिट कधी होईल का. त्यामुळे अपयश येतच असतं, पण निराश होऊ नका. स्वप्न मोठी बाळगा, म्हणजे मध्यम लेवलची तरी स्वप्न तुमची पूर्ण होतील. एकीकडे असं म्हटलं जातं की मराठी माणसाला उद्योग कळत नाही, व्यवसाय कळत नाही. तर तुम्हाला भेटून आणि तुमचं हे सगळं उद्योग बघून आणि गेल्या 8 वर्षामध्ये, केवळ 8 वर्षामध्ये तुम्ही 850 कोटीची ही उलाढाल करायला सुरुवात केली. कारण तुम्ही अशा बॅकग्राऊंड मधून आहात की जिथं उद्योगाची पार्श्वभूमी नाहीये. एखाद्या उद्योजकाच्या मुलानं हे करणं आणि एखाद्या शेतकऱ्याच्या मुलानं हे करणं, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे काहीतरी मनामध्ये ठरवलं तर या गोष्टी होऊ शकतात. हे मराठी माणसाला चांगला मेसेज आहे. त्यामुळे इथून पुढे मराठी माणसाला म्हणजे उद्योग कळत नाही असं म्हणण्याचं धाडस किमान मी तरी करणार नाही असं मला वाटतंय. आपण वेळ दिलात आणि मौलिक मार्गदर्शन केलंय. खरं तर भारताचा अल्युमिनियम मॅन का तुम्हाला म्हटलं जातंय, याचं खरं उत्तर जर शोधायचं असेल तर तुमची तवराल इंडिया बघितलं की त्याचं उत्तर मिळतं. असं एक येऊन म्हणजे कन्क्लूड मला करायला आवडेल. आपण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.